वाघापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीला विरोध. आंबेडकरी समाजाचा वाघापूर ते नागपूर लाँग मार्च काढण्यात आली आहे आणि तशाच प्रकारे वाघापूर ते नागपूर इथपर्यंतचा लाँग मार्च काढण्याचा निर्णय वाघापूर येथील बौद्ध समाज बांधवांनी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. त्या प्रकरणी सर्व वाघापूर येथील भीम अनुयायी बंधू भगिनी यांना भेटून मार्गदर्शन केले. समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनात येणाऱ्या 3 दिवसात थांबून कमानीला रीतसर मंजुरी द्यावी, अन्यथा मी स्वतः लढ्यात उतरून सर्व आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन नागपूर विधान भवनावर जेलभरो आंदोलन करणार असा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे. आज मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी ज्या माझ्या माय माऊली लहान लेकरा बाळांचा विचार न करता, उन्हातानाचा विचार न करता, थंडीचा विचार न करता माझ्या या तरुण समाज बांधवांना घेऊन आज बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, बाबासाहेबांच्या नावाची कमान उभी करण्यासाठी आज या रखरखत्या उन्हामध्ये आपण या चौकामध्ये आज जमलोय. मला सांगायला वाईट वाटतंय की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारला प्रत्येक गोष्ट आंबेडकरवाद्यांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी संघर्ष केल्यानंतर आणि मागितल्यानंतर आंदोलन केल्यावरच का द्यावीशी वाटते, हा एक संशोधनाचा विषय बनलेला आहे. दादरच्या चैत्यभूमीला, तिथल्या रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव द्या म्हणून समाज रस्त्यावर उतरतो. बेडगेच्या बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीसाठी समाज रस्त्यावर उतरतो. आणि त्याचप्रमाणे आज वाघापूरची जी बाबासाहेबांची खरी लेकरं आहेत ती या जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांना घेऊन आज रस्त्यावर उतरून नव्या क्रांतिकारी लढ्याची आज सुरुवात करत आहेत. त्या क्रांतिकारी लढ्याला मी सलाम करतो. मला सांगायला वाईट वाटते, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर आहेत आणि ते त्या स्वतःच्या मतदारसंघातल्या वाघापूर सारख्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला विरोध होत असेल तर हे पालकमंत्री काही झोपा काढण्याचं काम करतायत का? माझा समाज आज रस्त्यावर उतरलाय, माझ्या आया बहिणी आज रस्त्यावर उतरल्यात आणि ही वेळ कुणामुळे आली तर या राज्यकर्त्यांमुळे आली, या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे आली. या कोल्हापूर जिल्ह्यात 2 मंत्री आहेत. 2 मंत्री आहेत का? इथं काय कामाचे आहेत? आंबेडकरी समाजाचं मतदान तुम्हाला फक्त निवडणुकीपुरतं लागतं का? समाज आज रस्त्यावर उतरू द्यायचं नाही ही जबाबदारी या पालकमंत्री आंबेडकरांची होती. त्यांनी कलेक्टरना सोबत घेऊन, त्या गावातल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन हा विषय तिथंच मिटवायला पाहिजे होता. पण प्रकाश आंबेडकर सुद्धा आता जातीयवादी भूमिकेत आहेत की काय असा प्रश्न आम्हाला पडू लागलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या या आमदार, मंत्री, पालकमंत्र्यांना एक समज द्या आणि माझ्या आया बहिणी या येणाऱ्या 3 दिवसाचा अल्टिमेटम देतो मी शासनाला. येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर हा कमानीचा प्रश्न सुटला नाही, जर यांनी सोडवला नाही तर मी हा लढा महाराष्ट्रभर पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि वाघापूरच्या समाजाला महाराष्ट्रातला समाज हा पाठीशी उभं केल्याशिवाय हा महेश कांबळे राहणार नाही असा शब्द देतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.